मला ॲमेझॉनच्या ॲपच्या भरपूर तक्रारी येत होत्या की ॲमेझॉन ॲपवरती मराठी भाषेला जाणून बुजून डावलं जात आहे. मला हे ॲप दाखवतो. हे ॲमेझॉनचं ॲप आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश भाषा आहे, हिंदी भाषा आहे आणि बाकीच्या पण भाषा आहेत, पण मराठी भाषा कुठेही लिहिली गेलेली नाही आहे. आज मी ॲमेझॉनच्या अधिकाऱ्यांबरोबर आहे. मला एक सांग की ॲमेझॉन कंपनी महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त पैसा कमवते, बरोबर आहे? महाराष्ट्राची लाईट वापरते, महाराष्ट्राची जमीन वापरते, महाराष्ट्राचं पाणी वापरते, सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात वापरते. मग जाणून बुजून मराठी भाषेला का डावलं जातं? 2014 पासून ही कंपनी महाराष्ट्रात काम करते, महाराष्ट्रातून पैसा घेऊन जाते बँगलोरला. मग मराठी भाषेचा अपमान करायचं काय याला कोणतं कारण आहे? मला एक सांगतो, ॲमेझॉन कंपनीने संपूर्ण महाराष्ट्राची आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची माफी मागितली पाहिजे. त्याशिवाय आम्ही ॲमेझॉन कंपनीला कुठेही महाराष्ट्रात काम करून देणार नाही. आता मी तुम्हाला सांगितलं की जे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जे मराठी भाषेचा वापर केला जात नाही, मी आमच्या वरिष्ठ मंडळींशी बोलून की वरिष्ठ मंडळांशी पुढची सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण तुम्ही 2014 पासून हे ॲप्लिकेशन चालवता 6 वर्ष झाली. त्या 6 वर्षासाठी तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या ॲमेझॉन कंपनीने माफी मागितली पाहिजे की आम्ही चुकलो, ह्याच्यापुढे हे होणार नाही. बरोबर. गेले 6 वर्ष मराठी भाषा ही आपल्या ॲमेझॉनच्या ॲप्लिकेशनमध्ये नव्हती. तर मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण समिती जाहीर माफी मागतो की यापुढे मराठी भाषा ही त्या ॲप्लिकेशनमध्ये वापरली जाईल, जेणेकरून आपल्या मराठी माणसांना त्या ॲप्लिकेशनवरनं मराठी भाषेत काही घ्यायचं असेल तर आपण ते मराठी भाषेत घेऊ शकतो. ॲमेझॉन तू मला सांग, आता तू मराठी भाषेबद्दल बोलला, तुम्ही धंदा तर महाराष्ट्रात करताय ना? बरोबर. तुमच्याकडे कामगार पण मराठी आहे, बरोबर आहे? मग तुम्हाला मराठी भाषा जर वापरायची होती तर तुम्ही 6 वर्ष अगोदरच वापरली पाहिजे. पण बाकीचे लोक काय करतात मला माहिती नाही, पण सन्माननीय राजसाहेब जोपर्यंत महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, तोपर्यंत मराठीचा कुठेही अपमान होणार नाही. 6 वर्ष तुम्हाला जे केलं तुम्ही केलं, पण ह्याच्यानंतर आमच्या एकदा लक्षात आल्यानंतर, निदर्शनात आल्यानंतर ही मराठी भाषा आता तुमचा सेल आहे. 7 दिवसामध्ये ॲपमध्ये मराठी भाषा झाली पाहिजे. तुमचा आता दिवाळीचा सेल चालू झाला तर एकाही तुमच्या मालाची शिपमेंट आहे महाराष्ट्रात कुठे येऊन देणार नाही. आणि सन्माननीय राजसाहेबांच्या नावाने मला एक लेटर पाहिजे की यापुढे आम्ही 7 दिवसामध्ये मराठी भाषा आमच्या ॲप्लिकेशनवरती पर्याय म्हणून उपलब्ध करून देऊ. आणि सर्वात वरती मराठी भाषा पाहिजे. महाराष्ट्रात काम करताना, महाराष्ट्रात डिलिव्हरी करताना तर तुम्हाला मराठी भाषेचा वापर केलाच पाहिजे. आणि तुमच्या कामगारांची पण तक्रार आहे. तुमच्या कामगारांना तुम्ही हे सेल चालू झाल्यानंतर 1-1 महिन्याने घेता, 2-2 महिन्याने घेता आणि काढून टाकता. कामगारांच्या पण भरपूर तक्रारी आहे. तर तुम्हाला महाराष्ट्रात काम करायचं आहे तर मराठी भाषेचा मान ठेवून आणि मराठी कामगारांचा मान ठेवूनच काम केलं पाहिजे. आणि ह्याच्या पुढे जर कंपनीने मराठी भाषेचा असा अपमान केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला सोडणार नाही. ठीक आहे? तुमच्या वरिष्ठांना पण सांगा 7 दिवसामध्ये सन्माननीय राजसाहेबांच्या नावाने मला लेटर पाठवलं की आमच्याकडे चुकून झालं, याच्या पुढे आम्ही मराठीचा अपमान करणार